लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. 15व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानिमित्त लोकशाहीर संभाजी भगत यांचा नाशिककरांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आलाय. मंगळवार दिनांक 5 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता शालिमार येथील औरंगाबादकर सभागृह वसंत नाट्यगृह शेजारी हा कार्यक्रम उत्साहात पार पडलाय. सातारा येथे होणाऱ्या 15व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल लोकशाहीर संभाजी भगत यांचा नाशिककरांच्या वतीने गौरव करण्यात आलाय. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कामगार नेते डॉक्टर DL कराड, निरंजन टकले, कॉम्रेड राजू देसले, डॉक्टर संजय जाधव, विजय बागुल, जयवंत खडताळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ परिवर्तनवादी नेते करुणासागर पगारे हे होते. तसेच निमंत्रक म्हणून कॉम्रेड महादेव खुडे, ॲडव्होकेट बाबासाहेब नन्नावरे, ॲडव्होकेट प्रभाकर वायचळे, ॲडव्होकेट कृष्णा शिलावट, प्राजक्ता कापडणे, तल्हा शेख, मिनाज मिर्झा, अजमल खान आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या सन्मानाबद्दल लोकशाहीर संभाजी भगत यांनी काय म्हटलंय ऐकूया. चांगलं दिसतंय, अंदाज रांगडे म्हणजे बाबा की सुटले गुन्हे ते नको सांगू, 2 कच्ची नाही तेवढे सांग. मला बघा महाराज, तुम्ही राजे माझे, मी खोटे नाही बोलणार. मला काही येत नाही, मला येत नाही आम्हाला, मला ज्ञान नाही, ज्ञान. अरे राजाचा जावय तू हा ना, देश व देशीचे पंडित येऊन पडले माझ्या गोष्टीला, त्यांना सांगून तुला मी ज्ञानी म्हणून टाकले. नाही म्हणलं हे बरोबर आहे, पण पहिला तुम्ही कुठला नाही म्हणलं, मला काही येत नाही. आणि दुसरा, आपण कुणाचं ऐकत नाही. आपण सगळ्यांचा निवडणूक झालेला आणि गैरसमज असा आहे की आपल्याला सगळं कळलं नाही. मी हे म्हणत नाही की काहीच कळलेलं नाही. अहो, जगातल्या सगळ्या गरीब माणसांनी एकत्र मोठे निर्णय केले हो. त्यांना कळलं होतं, पण त्या काळाचं कळलं होतं, या काळाचं आपल्याला कळलं नाही. आणि भारतामध्ये मी बोलतोय, धर्मांतरित करतोय मी, आणि आंबेडकरी चळवळीत काम करतो. गंगाधर राजांना माहिती आहे, गंगाधर राज गेले चला, मी आंबेडकरी चळवळीत काम करतो, त्यामुळे मला तितकं जास्त माहिती. आमच्याकडे कसे झाले, घराघरातून येत आहे, घराघरात प्रत्येक माणूस इंटेलेक्च्युअल आहे आणि प्रत्येक माणसाला वाटतं बाबासाहेब नंतर मीच. तर या सत्कार सोहळ्यामुळे विद्रोही साहित्य चळवळीला नवबळ मिळेल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. तर यावेळी डॉक्टर DL कराड, करुणासागर पगारे, निरंजन टकले यांनी देखील आपलं मत व्यक्त केलंय. पाहूयात. शिवांची भाषण आपण ऐकलेली आहे आणि आपलं भरपूर प्रबोधन ज्याला म्हणू ते झालेलं आहे. पण काही गोष्टी निश्चितपणे आपण बोलल्या पाहिजे. आपण ज्या प्रतिकारांच्या विभागात आहोत, नेमकं त्याच वेळेस आपले संभाजी भक्तांचं शिक्षण विद्रोही साहित्य संमेलनाच्या आणि हे संमेलन साताऱ्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांच्या भूमिकेमध्ये. क्रांतिसिंह नाना पाटलांचं भाषण मी येथील नेहरू चौकात ऐकलेलं. मी लहान, माझा बाप मला अशा भाषणांना घेऊन जायचा लहान. हे भाषण मी ऐकलेलं. ते पहिल्यांदा घोषणा द्यायचे आणि नंतर हॉलमध्ये कार्यक्रम हॉलमध्ये परवानगीची गरज नसते. पत्र द्या, मध्ये पत्र लिहिलं कॉम्रेड धनंजय गुरवालकर,
ते पत्र लिहिल्यानंतर त्यात त्यांनी महात्मा फुलेंच्या पत्राचा उल्लेख केला. त्याच्यावरून त्यांनी विचारलं की हा घालमोडे म्हणजे काय, घालमोड या शब्दाचा अर्थ काय. तर म्हटलं तो असा तुम्हाला सांगता नाही गेला एका शब्दात, तुम्ही या कार्यक्रमाला. आणि मग त्या कार्यक्रमामध्ये सगळं बोलून झाल्यानंतर मग मी त्यांना विचारलं की आता अर्थ कळला का तुम्हाला घालमोडेचा. तर अशा पद्धतीने या विद्रोहामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आणण्याचे प्रयत्न होणार. मी वर्ध्याच्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये सावरकरांबद्दल जे काय होतं ते सगळं त्यावेळेला बोललो होतो. आणि त्यानंतर त्याचे बरेच काय काय परिणाम झाले. आता पुण्यामध्ये जी राहुल गांधींच्या विरोधात केस आहे, त्या केसमध्ये सगळे कागदपत्र, पुरावे, उलट तपासणीची दिशा काय, ते 1200 प्रश्न जे तयार केले ते पहिल्या 100 प्रश्नामध्येच पोहायला लागले. पहिल्या 100 प्रश्नामध्ये सत्तेकी सावरकर पूर्ण गाठी झाले. आणि मी खात्री देतो की 1001% या खटल्यामध्ये सात्यकीकडून माफी घेऊन घेऊ. ही विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झालेले. एक नवीन मांडणी, एक नवीन दिशा या महाराष्ट्राच्या साहित्य विश्वाला, सांस्कृतिक विश्वाला नक्की देणार याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. मी आपला जास्त वेळ घेतला म्हणजे मी नाशिकमध्ये नेहमी बोलत राहतो, परंतु कॉम्रेड संभाजी भगत यांना नाशिक माहितीच आहे. त्यांना इथं आपण काय काय चळवळी करतो, काय संघर्ष करतो, कोणाकोणाशी संघर्ष करतो, हे उदाहरणार्थ नाशिक जरी असलं आणि इथे सध्या मंत्र्यांचा प्रभाव जरी वाढलेला असला तरी इथे आम्ही अलीकडच्या काळामध्ये तंत्रांचा पण प्रभाव वाढलेला, असं जरी असलं तरी सुद्धा ही यंत्रभूमी आहे, कष्टकऱ्यांची भूमी आहे, शेतकरी कामगारांची भूमी आहे आणि लढ्याचा प्रचंड वारसा असलेली ही नाशिक शहर आहे. त्यामुळे सगळ्या संघर्षामध्ये सातत्याने आघाडीवर राहणारे शहर आहे. तर सत्कार सोहळ्यामुळे विद्रोही साहित्य चळवळीला नवचैतन्य मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. तर उपस्थितांनी लोकशाहीर संभाजी भगत यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.